आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। अखेर शेतकऱ्यांसाठी बातमी आली। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता घोषणा झाली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस एक मोठी खुशखबर घेऊन आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। राज्य सरकारच्या माध्यमातून आता अंतिम घोषणा घेण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। हो तुम्ही बरोबर ऐकलं, जार देखील प्रसिद्ध झाला आहे आणि यादी देखील प्रसिद्ध झाला आहे। बघा आता 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, येथून मागे तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला, परंतु नमोचा हप्ता जमा झालाच नव्हता। याचे कारण होते, बघा महाराष्ट्र राज्याचे डिप्टी CM अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे, तुम्हाला तर माहीतच आहे। त्यामुळे खूप कामे रखडली होती, त्यामुळे सरकारला टायमिंग भेटत नव्हता। परंतु आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून घोषणा करण्यामध्ये आली आणि निधी देखील मंजूर करण्यामध्ये आला। म्हणजे की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अखेर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला आज मंजुरी मिळाली आहे। या मंजुरीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे असं देखील म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही। गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी बांधव वाट बघत होते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या येईल, परंतु आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली आहे आणि अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी किती जमा होणार। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, निधी किती जमा होणार। जशा प्रकारे PM किसान योजनेचा 22वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु बघा आता राज्य सरकारच्या अटी वेगळ्या आहे आणि केंद्र सरकारच्या अटी वेगळ्या आहे। बघा केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा बघा 21वा व 22वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे। बघा भरपूर दिवसांमधून बातम्या येत होत्या, कोणी म्हणत असे की नमोचे पैसे आज जमा होतील, तर कोणी म्हणत होते नमोचे पैसे उद्या जमा होतील, फक्त अफवा पसरत होत्या। पण आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कधी वितरित होणार याची ठाम आणि अधिकृत तारीख आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। माग कोणी सांगत नव्हतं नेमकं तारीख काय आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, खुशखबर अशी आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजच तुमच्या खात्यामध्ये रिलीज करण्यामध्ये येत आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा देखील झाली आहे, निधी देखील मंजूर करण्यामध्ये आला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो थांबा, एक अडचण आहे। सरकारने सांगितलं आहे हा निधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित होणार नाही। सरकारने काही ठराविक जिल्ह्यांचीच यादी जाहीर केली आहे। आता बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा
तुमच्या खात्यामध्ये निधी येणार नाही, त्यामुळे यादीमध्ये नाव येतं का नाही ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे, या ठिकाणी संदर्भाच्या वातावरणामध्ये शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरली होती, परंतु आता काही चिंता करण्याची गरज नाही. कारण की बघा, यावर तातडीने निर्णय घेण्यामध्ये आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आज कोट्यवधी निधी वितरित केला जात आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांना 2-2 हजार रुपयांचा प्रत्येकी हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. बरं शेतकरी बांधवांनो, मग यादी कोणती आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येतं का नाही नक्कीच पाहून घ्या. आणि शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार. 12 जिल्हे असे एकूण 3 टप्प्यामध्ये वितरण होणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा करण्यामध्ये येणार. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजना यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री मोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा आज केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार याची माहिती सांगण्यामध्ये आली आहे. त्याचबरोबर वितरणाची निश्चित तारीख कोणती असेल हेही स्पष्ट करण्यामध्ये आले आहे आणि वेळ कोणता आहे हे देखील सांगण्यामध्ये आलं आहे. यातून कोणकोणते शेतकरी बांधव अपात्र ठरवले जाईल हे देखील सांगण्यामध्ये आले. आणि निकष, पात्रता, यादी सर्व काही आता जाहीर झालं आहे. फक्त 2च मिनिटांमध्ये सर्व काही समजून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती की नेमका हप्ता कधी येणार. आज निर्णय झाला आणि यादी पण आली आहे. फक्त 12 जिल्ह्यामध्ये आज वितरण करण्यामध्ये येत आहे. त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही महत्त्वाचं आहे, जाणून घ्या. बघा, आता स्वतः मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यामध्ये आली आहे, जी तुम्हाला या माहितीद्वारे त्वरित कळवली जात आहे. मुख्यमंत्री मोदी यांनी दोन्ही योजनेंचे, बघा सरकारने सांगितलं आहे दोन्ही योजनेंचे, बघा म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला पैसे एकत्र मिळणार होते असे सांगितले होते, परंतु अचानक फक्त PM किसान योजनेचेच पैसे जमा झाले आणि नमोचे पैसे आले नाही. बघा, आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न होता की या ठिकाणी 2 हप्ते एकत्र येणार होते, तर मग PMचे पैसे जमा झाले आणि नमोचा हप्ता का जमा झाला नाही. आता राज्य सरकारने याचं कारण देखील या ठिकाणी सांगितलं आहे. बघा, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे. बघा, केंद्र सरकारकडून तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे मिळत असतात, तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्याला वितरित केले जातात. PM किसान योजनेला कोणतीही विशेष अट किंवा पात्रता लागू नाही, परंतु नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच असल्याने काही अटी आणि नियम या ठिकाणी लागू झाले आहे. नमो शेतकरी योजनेसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठीच हप्ता काही दिवस मागे ठेवण्यामध्ये आला होता. अखेर राज्य सरकारने या योजनेसाठी 4,000 कोटी रुपये आता मंजूर केले आहे आणि शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, परंतु यादी अत्यंत महत्त्वाची आहे. फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून चालवली जाते. 4,000 रुपये एकत्र देण्याबद्दल जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी आता खुलासा केला आहे. आम्ही कधी 4,000 रुपये एकत्र पाठवत नसतो असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. पहिले PM किसानचे पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे वितरित होतात. हीच प्रक्रिया निश्चित करण्यामध्ये आली आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 4,000 रुपये येतील असे उगाच शेतकऱ्याला सांगितले जात होते. प्रत्यक्षात फक्त 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि नंतर 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे येत असतात. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची तारीख
आता मुख्यमंत्री साहेबांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. 8वा हप्ता नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोण अपात्र ठरणार आहे याची सविस्तर अपडेट आता भेटली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून यादी सांगण्यामध्ये आली आहे. पीएमचे पैसे आले, नमोचे पैसे कधी येणार या चर्चेला आता पूर्णविराम लागला असून नमो शेतकरी योजनेसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांसाठी या पैशांचे वाटप होणार आहे त्याची अधिकृत माहिती आता तुम्हाला सांगण्यात सुरुवात करत आहे. हो शेतकरी बांधवांनो, यादी आपण पाहून घेत आहोत. सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर झाली. बघा आता या ठिकाणी मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून ही 100% खरी आणि अधिकृत तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आणि टायमिंग देखील सांगण्यामध्ये आला आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळवणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची संख्या जास्त असलेल्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 12 जिल्हे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि पुन्हा त्याच या ठिकाणी जिल्ह्यामधील तालुके पण सांगण्यामध्ये आले आहे. म्हणजे की बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये येतं का नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेला जिल्हा नंदुरबार, त्यानंतर नवापूर. बघा या ठिकाणी नंदुरबारमधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा बघा या भागामधील शेतकऱ्याला निधी जमा करण्यामध्ये येणार. त्यानंतर नांदेड आणि नांदेडमधील अर्धापूर, भोकर, बिगवली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर बघा या देखील भागामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की परभणी. परभणीमधील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालमोत बघा आणि बघा या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे या भागामध्ये निधी मिळणार. आणि पुणे बघा, पुणे जो काय जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये देखील निधी जमा होणार. तेथील बघा खेड, हवेली, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दोंड, इंदापूर बघा या तालुक्यांचा पण समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अर्धी माहिती हमखास धोक्याची असू शकते. सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आणि पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. हो, आता बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या तालुक्यांचा देखील पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी या ठिकाणी जाणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा या तालुक्यांचा देखील या ठिकाणी समावेश पहिल्या टप्प्यामध्ये झाला आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्यांचा कहर आला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, जेव्हा नमो शेतकरी योजनेचा अधिकृत असा JR निघतो आणि पैसे मंजूर होतात त्याच वेळी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सांगितलेली ओरिजिनल तारीख तुम्हाला या माहितीद्वारे मिळाली असणार. अनेक ठिकाणी खोटी माहिती पुरवली जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहे, फक्त त्या शेतकरी बांधवांचे नावे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र करण्यामध्ये आले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता जर तुम्ही PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमोचे पैसे नक्कीच येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारची ती नेमकं तारीख तरी काय आहे ज्या तारखेला या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येणार. अत्यंत महत्त्वाची ती तारीख आहे शेतकरी बांधवांनो बघा, तो म्हणजे की आजचाच दिवस. हो, आजच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि पात्र
शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, परंतु एक अडचण आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, सर्व शेतकऱ्याला KYC करावी लागणार, तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील सर्वात अगोदर पाहायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.